नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला मग तुमचा जास्त वेळ घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करू। बघा, पूर्ण उंची घेतली आपण 13.5, घडी घ्यायची आहे 9.5ची, 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन 5.25 इंचाचं घ्यायचं आहे शोल्डर। जितका शोल्डर घेतलं तितकंच आपल्याला मोंड्याची उंची घ्यायची। हा बॉक्स तयार करून घ्यायचा। कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे। त्याच्यानंतर घ्यायची मागची गळा उंची 9.5 आपण गळा उंची घेतली, 2.25 इंच गळा रुंदी घेऊन हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे द्यायचा आपल्याला छान असा गोल आकार। बघा, याप्रमाणे आपण आकार देणार आहे। नंतर इथून आपण रेषेच्या बाहेर असं 1.5 इंच मोजून घ्यायचं आहे। बघा, इथपर्यंत आपण हे 1.5 इंच मोजलं की खाली आपल्याला ह्याप्रमाणे असा आकार द्यायचा आहे। बघा, आपल्याला पॅचचा गळा बनवायचा आहे म्हणून आपण असा आकार दिला आहे। तर आता गोल आकार जो होता तो कट केला, नंतर मोंढ्याचा आकारसुद्धा आपण कट करून घ्यायचा आहे। याला अशी उलटी घडी मारून थोडा हाताने असं छापून घ्यायचं। बघा, दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला तो गळा असा उमटवून घ्यायचा आहे। अगदी सोप्या पद्धतीमध्ये आज आपण पॅच बनवणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। आता आपण घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवून मी थोडं असं मोंढ्याची बाजू आणि गळ्याची बाजू कट करून घेतली। नंतर पीस ओपन करून ठेवायचं, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि अस्तर आपल्याला पूर्ण बाजूने जॉईंट करून घ्यायचं आहे। मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला असे रोज छान छान जे व्हिडिओ येतात त्याचं नोटिफिकेशन पहिली तुम्हाला मिळेल। बघा, आपण आता सगळीकडनं हे अस्तर जॉईंट करून घेणार आहे। हाताने अगदी असं व्यवस्थित करायचं आहे, म्हणजे कुठे फुगा वगैरे पडणार नाही। अगदी सावकाश असं जॉईंट करायचं आहे। बघा, आपला अस्तर जॉईंट करून झाला। आता जो उरलेला जो कपडा दिसतो तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। खूप सुंदर अशी आज आपण ब्लाऊज डिझाईन करणार आहे। त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, अगदी व्यवस्थित बघायचं, म्हणजे तुम्हाला सुद्धा येईल। आणि आपण म्हणजे तुम्ही सुद्धा हे शिवलं तर कस्टमर नक्कीच तुम्हाला सुद्धा तितकी शिलाई देईल जितकी मी घेतली, किंवा तुम्हाला जास्तही देतील। इतकी सुंदर ही डिझाईन आहे। बघा, आता दुसरा कपडा आपण घेतला तो असा उलटा ठेवायचा आहे। त्याच्यावरती आपण हा जे आता अस्तर लावून पीस घेतला आपण तो ठेवायचा। अस्तरची बाजू आपल्याकडे करायची आणि इथे फक्त अशी गळ्याला शिलाई मारून घेतली। बघा, पिना लावून घ्यायच्या, म्हणजे ते कपडा हलणार नाही। मधला भाग जो आहे तो असा कट करून घ्यायचा अगदी व्यवस्थित। पिना काढून घ्यायच्या आणि जी रेषा मारलेली आपण त्या रेषेवरती ही शिलाई मारून घ्यायची। अगदी सावकाश अशी शिलाई मारायची आहे। कपडा आपण जो घेतला पॅचसाठी तो असा ब्लाऊजच्या उंची इतका आपण तो कपडा घेतलेला आहे। बघा, आता जे उरलेलं होतं वरती शोल्डरच्या बाजूने ते कट केलं आणि जी शिलाई आपण मारली त्याच्या साईडने जो कपडा एक्स्ट्राचा उरलेला आहे तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। दोघा बाजूने असा कट करून घ्यायचा आहे। खाली सुद्धा एक शिलाई मारून तो कपडा आपण कट करून घेतला आणि सुंदर असा आपला पॅच तयार झाला। नंतर आपण ह्या क्रॉस पट्ट्या घेतल्या, आपल्याला पायपिंग करायची गळ्याला म्हणून क्रॉस पट्ट्या घेतल्या। तिला एक साईडने असं फोल्ड करून घ्यायचं आहे। नंतर आपण असं गळ्यावरती ठेवून आणि सरळ अशी शिलाई मारून घ्यायची। बघा, कुठेही खेचायची वगैरे नाही आहे, किंवा ब्लाऊजचा गळा पण कुठेही ताणवायचा वगैरे नाही आहे। एकदम जसं आहे तसं आपल्याला ते फिरवत आणि ही पट्टी लावून घ्यायची। त्याच्यानंतर पट्टी आपल्याला मध्ये अशी फोल्ड करायची, जितकी आपल्याला पायपिंग हवी तितकी पकडून बरोबर खाचेमध्ये शिलाई मारायची। बघा, अगदी सावकाश आणि सगळं स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवलेले आहे, त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा। अगदी सुंदर अशी पायपिंग आपली तयार झाली। बघा, त्याच्यानंतर आपण हा कॉन्ट्रास्ट कपडा घेतलेला आहे 2 बाय 2चा चौकोनी तुकडे त्याचे
याप्रमाणे आपल्याला डिझाईन बनवायची। अशी डिझाईन आपण आता बनवून घेतली। बघा ह्याप्रमाणे आपण ही डिझाईन बनवून घेतलेली आहे। नंतर तिला आपण इकडनं असं लावून घ्यायचं आहे। कड जी आहे आपली पॅचची त्या कडेवर बरोबर असं ठेवायचं आणि ते शिलाई मारत मारत पूर्ण डिझाईन लावून घ्यायची। बघा दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण ही डिझाईन पूर्ण केलेली आहे। दोघं बाजूने आपली डिझाईन पूर्ण लावून झालेली आहे। त्याच्यावरती आपण आता ही ग्रीन कलरची लेस लावणार आहे। तुम्ही अगदी कोणतीही लेस तिथे वापरू शकता। बघा आपण गोल्डन पॅच हा म्हणजे कोणत्याही ब्लाऊजला आपण गोल्डन कलर वापरू शकतो, म्हणून इथे आपण गोल्डन पॅच बनवला आणि जो ग्रीन कपडा आपण वापरला तो आपण साडीच्या कलरचा वापरायचा, म्हणजे ही डिझाईन अगदी सुंदर आणि सोबर अशी दिसणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि मी काय सांगते ते सुद्धा तुमच्या लक्षात येईल। बघा आपण ही दोन्ही बाजूनी जिथे आता ही जॉईंट केलेली होती डिझाईन त्याच्यावरती बरोबर ही लेस पकडून आणि पूर्ण लेस आपण लावून घेणार आहे। बघा पूर्ण लेस आपली लावून झाली। त्याच्यानंतर आपल्याला आता पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे। आता इथे डिझाईन असल्यामुळे मैत्रिणींना पूर्ण 4.5 इंचाचा टक्स वरती नाही आला तरी चालेल, 4 इंचापर्यंत येऊ शकतो तितका आपण मारायचा आहे। कमरेला पट्टी लावून घ्यायची, पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने लगेच फोल्ड करून घ्यायचं आणि सरळ अशी वरतून ठेवून ती आपल्याला अशी लावून घ्यायची। बघा ह्याप्रमाणे। नंतर पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून एक शिलाई त्याच्यावरती मारून घ्यायची। बघा आपली पट्टी लावून झाली ना, अतिशय सुंदर अशी डिझाईन तयार झाली। त्याच्यानंतर आपल्याला लागणारे मणी, सुई दोरा आणि हे शोचे बटन। तर इथे आपण काय करायचं, असं सेंटर काढायचं, इथे एक रेष मारून घ्यायची। बघा ह्याप्रमाणे मी रेष मारली। नंतर आपण सुई दोरा घ्यायचा आणि ते बटन जे आहे ते आपल्याला इथे लावून घ्यायचे। तुम्ही 1 बटन किंवा 2 बटनही लावू शकता। इथे मी 3 बटन लावणार आहे म्हणजे अगदी सुंदर अशी आपली डिझाईन तयार होईल। बघा मी ज्या कलरचा ब्लाऊज आहे त्याच कलरचे ते शोचे बटन वापरते आहे आणि त्याच्याने आपल्या ब्लाऊजला आणखी सुंदर असा लुक येणार आहे। ग्रीन कलरचे लावले तरीही चालले असते, पण आपण पिंक कलरचे जसा ब्लाऊज आहे तसे आपण ते बटन लावले। आता आपली जी सगळी डिझाईन आहे त्याच्यावरती आपल्याला ह्याप्रमाणे मणी लावून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला बघायचं आपल्या ब्लाऊजचं फायनल लुक। तर बघा ह्याप्रमाणे आपण सगळ्या डिझाईनवरती मणी लावून घेणार आहे। बघा मणी लावल्यानंतर आपली डिझाईन किती सुंदर दिसते। याप्रमाणे आपण सगळ्या डिझाईनवरती आता मणी लावून घेऊया। बघा आपले मणी लावून झाले आणि फायनल लुक असा झाला आपला डिझाईनचा। आजची डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मैत्रिणींनो कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया। तोपर्यंत बाय बाय।